नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रॉप शिपिंग म्हणजे काय हे सांगितलं होतं. आता ड्रॉप शिपिंग कशा पद्धतीने डिजिटल केलं जातं ह्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तर याच्यामध्ये बघू शकता की तुम्ही एक वेबसाईट बनवलेली आहे एका प्लॅटफॉर्मवरती. मग ती शॉपिफाय असेल, वर्डप्रेस असेल किंवा HTML असेल किंवा कस्टम वेबसाईट असेल. तर शॉपिफायवरती सगळ्यात जास्त ड्रॉप शिपिंग वेबसाईट बनवल्या जातात. तर तुम्ही देखील ड्रॉप शिपिंग ऑनलाईन करणार असाल तर शॉपिफाय आणि वर्डप्रेस या दोन सिस्टीमचा किंवा या दोन प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करा. आता ही एक साईट बनवलेली आहे, ई-कॉमर्स साईट आहे. या ई-कॉमर्स साईटवरती आपल्याला एक स्टोअर बनवलेलं आहे जे डिजिटली काम करतं. याच्यामध्ये काय आहे की शॉपिफायवरती तुम्हाला रेडी प्लगिन्स मिळतात जे ड्रॉप शिपिंग कंपनीचं आहे. तिथून फक्त तुम्हाला प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं आहे तर ऑटोमॅटिकली तुमचं हे स्टोअर बनून जातं. तर ह्याच्यामध्ये ही एक स्टोअर बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रोडक्टपासून सगळ्या गोष्टी इथे स्टोअर केल्या जातात किंवा शो केल्या जातात. इथं कस्टमरला ई-कॉमर्स स्टोअरमध्ये ज्या ज्या प्रोडक्ट्स आहेत त्याची सगळी इन्फॉर्मेशन इथे भेटते. त्याच्यानंतर जसे तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करता त्याच पद्धतीने इथं सुद्धा कस्टमर आपल्याला डायरेक्टली इथून ऑर्डर करू शकतं आणि पेमेंटसुद्धा करू शकतं. ज्यावेळी तुमचं हे स्टोअर बनतं ऑनलाईन, या ऑनलाईन स्टोअरमध्ये कस्टमर तुम्हाला ऑर्डर प्रोव्हाइड करतं. ते एखादी ऑर्डर समजा जर तुम्हाला इथं त्यांनी कस्टमरने दिली, कस्टमर डायरेक्टली तुम्हाला इथं पेमेंट केलं 1,000 रुपयांचं, तर त्या प्रोडक्टची जी किंमत आहे 1,000 रुपये ही तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते. ठीक आहे. तर ही 1,000 रुपयेची किंमत तिचं जे प्रोडक्ट आहे ते ॲटोमॅटिकली जी कोण ड्रॉप शिपिंग करणारी कंपनी आहे त्यांना ह्याची नोटिफिकेशन जाते की ही ऑर्डर असे आलेली आहे आणि या कस्टमरची इन्फॉर्मेशन आहे, तर यांना तुम्ही ही डिलिव्हर करा. आपण फक्त काय केलं, एक स्टोअर बनवलं, त्याच्यामध्ये स्टोअरचे प्रोडक्ट इम्पोर्ट केले आणि याचं मार्केटिंग केलं. जेव्हा आपण याचं मार्केटिंग करतो तर या स्टोअरवरती आपल्याला ऑर्डर्स येतात. ऑर्डर्स आल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये याची अमाऊंट रेडी होऊन तुमच्या बँक अकाउंटला येते आणि इथून हीच नोटिफिकेशन ऑर्डर आलेली ड्रॉप शिपिंग कंपनीला सुद्धा जाते. ती डायरेक्टली हे प्रोडक्ट डायरेक्ट त्या कस्टमरच्या ॲड्रेसवरती पाठवून देते. आता यामध्ये जर 1,000 रुपयाचं जर प्रोडक्ट असेल आणि ह्या 1,000 रुपयाच्या प्रोडक्टमध्ये तुम्ही तुमचे चार्जेस कितीही ॲड करू शकता. जसं तुम्हाला तुमचं मार्केटिंग जितकं स्ट्रॉंग वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही तिथं प्रोडक्टची प्राइस डिसाईड करू शकता. जर तुम्ही इथं हे प्रोडक्ट जर 5,000 रुपयांना सेल केला तर तुम्ही 4,000 रुपये नेट प्रॉफिट तुमच्याजवळ ठेवू शकता. तुम्ही फक्त ड्रॉप शिपिंग कंपनीला 1,000 प्रोडक्ट प्राइजेस द्यायचे आहे.